तर आगामी वर्ष हे आचारसंहितेचं आणि निवडणुकीचं वर्ष राहणार असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे। विद्यमान सरकार हे शेतकरी अडचणीत असताना त्यांच्या प्रश्नाबाबत गंभीर नाही, त्यामुळे पुढचं सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार येईल असा विश्वासही खडसेंनी व्यक्त केला आहे। तसंच महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी यावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मवियामध्ये जागा वाटपाबाबत तिढा वाढत असल्याचं सांगितलं जात असलं तरी चर्चेतून यातून मार्ग निघेल असंही खडसे म्हणाले। नवीन वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे। या निवडणुका जिंकणं हे प्रथम सर्व राजकीय पक्षांचं ध्येय असेल, तसं माझंही आणि आमच्या पक्षाचंही हे ध्येय राहील की NCPला अधिकाधिक जागा त्या ठिकाणी जिंकून येण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे। पुढच्या वर्षी नवीन वर्षामध्ये आमचं महाविकास आघाडीचं सरकार येईल असा मला विश्वास आहे। महाविकास आघाडीच्या जागांच्या संदर्भातला जो आहे तो टप्पा अंतिम टप्प्यात आलेला आहे, चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे। प्रकाश आंबेडकरांनी या ठिकाणी महाविकास आघाडीत यावं असाही काही प्रयत्न त्यामधून होतो आहे आणि मला वाटतं की प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट होतील आणि या जागांचा जो आज तुम्हाला तिढा वाढतोय तो त्या माध्यमातून जरी आज तुम्हाला वाटत असलं तरी मला असं वाटतं की चर्चेद्वारे हे सारे प्रश्न सुटतील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।